पाहावं लागलं तेव्हाच आम्हाला शांती प्राप्ती होते. आणि आमच्याजवळ तर अहम आहे आणि मम आहे. आणि म्हणून आता त्यांचा बराच समय गेलेला होता. दोघांचं परस्पर काय झालेलं लागलं, युद्ध होऊ लागलेलं होतं. आता त्याच्यात मिटवण्यासाठी काय करायला पाहिजे. ब्रह्मदेव विष्णू एकमेकांमध्ये कशामुळं त्यांच्यामध्ये दोघांमध्ये अशी चाललेली आहे. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेव गेले कोणाकडे, विष्णूकडे गेले. आणि विष्णूकडे गेल्यानंतर म्हणतात, आता विष्णू कसे बसले होते, कारण विष्णू कधीही क्षीरसागर निवासी शेषशय्यावर ज्यांचं शयन आणि ज्यांच्या पायथ्याशी आमची लक्ष्मी माता आहे. आता ब्रह्मदेव आले. तर ब्रह्मदेव आल्यानंतर विष्णूजी काय करतात, आता त्यांनी उठायला पाहिजे ना. आल्यानंतर त्यांनी काही त्यांचं स्वागत केलं नाही. असं न केलेलं पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाला आला क्रोध. येतच क्रोध. जसं आपण आपलं याच्यामध्ये भागवतामध्ये आपण ऐकलं, दक्ष प्रजापती ज्यावेळेस त्या सभा मंडपामध्ये येतात, सगळ्या देवदेवता जे आहेत त्यांचं स्वागत केलं. पण स्वागत केलं तरी आमचे ब्रह्मदेव आणि भगवान शिवजी उभा टाकले नाही. दक्षपती प्रजाला राग आला ना, कारण अभिमान दुखावला गेला. मग आपल्याला कुठून अभिमान आपलं नरड पकडते कळतच नाही, गळा दाबतंय आपला दिला, आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून तसंच इथं सुद्धा झालेलं आहे. ब्रह्मदेवाला राग आला आणि म्हणतात, हे प्रभू तुम्ही, मी तुमच्यासारखं श्रेष्ठ व्यक्ती आल्यानंतर सुद्धा तुम्ही असं उद्धटप्रमाणे तुम्ही काय केलं, वागला. कुठंच उद्धटपणा जमत. ब्रह्मदेवाचे शब्द ऐकल्यानंतर सुद्धा आमची विष्णूजी क्रोधात नाही आली. आतमध्ये क्रोध आलेला होता, पण वरून दाखवायचा काय आहे, बाहेरून त्यांनी शांततेचा व्यवहार केलेला आहे. आणि सांगितलं काय म्हणाले, वत्स तुमचं कल्याण हो, तुमचं स्वागत आहे, या ना आसनावर विराजमान व्हा. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं कसं काय, जास्त तुम्हाला अभिमान झालेला आहे. आणि मग मी तर जगाचा पितामह आहे, सगळ्यांचा रक्षक आहे, आणि असं असताना तुम्ही मला वत्स म्हणतात, मुलगा म्हणतात. असं म्हणणं योग्य नाही. त्याच वेळेत पाहता म्हणून असा ब्रह्मदेव आणि विष्णू मोहामध्ये आलेले आहेत. विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ आहे, ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ आहे. आता कोणाला नको वाटतं श्रेष्ठत्व. मग असं श्रेष्ठत्व एकमेकामध्ये शेवटी अगोदर थोडं सामोपचारानं बोलणं झालं. थोडासा पुन्हा त्यांचा क्रोधाचा पारा वाढायला लागला. आणि एवढा पारा त्यांचा वाढला, कारण ब्रह्मदेव विष्णूजी म्हणतात, अहो तुम्हाला माहित नाही का, वत्स म्हणलं तर काय झालं, कारण तुम्ही माझ्या नाभी कमळातून तुमची उत्पत्ती झालेली आहे, मग तुम्ही माझे पुत्र आहेत का कोण. मग असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाचाही क्रोध वाढला आणि इकडे विष्णूजींचाही क्रोध वाढला. आणि दोघांनी एकमेकामध्ये काय केलं, आता युद्ध करायला सुरुवात. कोणी असलं आपल्या अभिमान दुखावला गेलं की तिथं युद्ध निर्माण होतं. आणि दोघंही ब्रह्मदेवाचं वाहन जे आहे तो हंसावर विराजमान झालेला आहे, भगवान विष्णू जे आहे तो गरुडावर उभारले. दोघांनी आपापल्या वाहनावर आरूढ झालेले आहे आणि युद्ध करायला सुरुवात केली. परस्पर दोघांचेही गण तिथं समोर आलेले आहे. शेवटी एवढं त्यांचं युद्ध भयंकर झालेलं आहे, दोघांनी शस्त्रास्त्र सोडायला सुरुवात केली. विष्णूनेही काय केलेलं आहे, भयंकर असं लक्षदा, कारण ब्रह्मदेवाला आपल्याला मारायचंय, माहेश्वर नावाचं अस्त्र सोडलेलं आहे. ब्रह्मदेवाने काय केलं, पाशुपत नावाचं अस्त्र जे आहे त्यांनी त्याच्यावर सोडलं. दोघांची टस्स. जसं अर्जुनानं ब्रह्मास्त्र सोडलं होतं अश्वत्थामावर, आणि अश्वत्थामाने काय केलं होतं, ब्रह्मास्त्र सोडलं. तसं इथं एकानं माहेश्वर नावाचं अस्त्र सोडलेलं आहे, एकानं पाशुपत अस्त्र सोडलेलं आहे. भयंकर असं एवढं युद्ध झोपलं गेलं ना, यांना कसं जणू काही भूकंप होतोय की काय, सगळे पहाड हालायला लागले, सगळे थरथर प्रगती करायला लागली. वारं भयंकर सुटलेलं आहे, समुद्रावर लाटा निर्माण झालेल्या आहे. असं प्रसंग पाहिल्यानंतर आता प्रलय होतोय की काय असं वाटलेलं आहे.
भयभीत चांगले झाले देवतागण. शेवटी कुठे गेलेले आहे ते भगवान शंकराकडे गेले. शंकराकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांना नमस्कार घातलेला आहे आणि जे काय आपलं दुःखद गाथा आहे ती भगवान शंकराला सांगितल्यानंतर